काय दंगा करताय? या इकडे, या सगळ्या जणांनी, या इकडे बसा माझ्या बरोबर, मदत करा मला. चला. आज अगदी प्रसन्न वाटते आहे. मालक, पाया अशी समोर घ्या, तूप चोळायचे. नाही, नको, आज नको. आज आमचे पाय अजिबातच दुखत नाहीयेत आणि सकाळी उठल्यावर जसे वाटत होते तितकेच प्रसन्न आता वाटते आहे. त्यात हा मनभावन पाऊस. रमाबाई, आठवते का मीरेचे भजन? मीरा पावसास मनभावन सावन म्हणते. रमाबाई, म्हणता एखादे भजन? सगुणा बहिणींना सांगा म्हणावयास. त्याही दुर्गाक्कांकडून शिकल्या आहेत मीराबाईंची भजने. फार सुरेख म्हणतात. त्यांचाही गळा गोड आहे, पण त्यानंतर तुम्हास एखादे भजन म्हणावे लागेल. बरे. सगुणा वहिनी, म्हणता ना? बरसे बदरिया सावन की, बरसे बदरिया सावन की, सावन की मन भावन की, सावन की मन भावन की, बरसे बदरिया सावन की, बरसे बदरिया सावन की, सावन में उमग्यो मेरो मनवा, सावन में उमग्यो मेरो मनवा, भनक सुनी हरि आवन की, भनक सुनी हरि आवन की, बरसे बदरिया सावन की, बरसे बदरिया सावन की, उमड़ घुमड़ चहुदिसी से आयो, उमड़ घुमड़ चहुदिसी से आवो, दामन दम के झरलावन की, दामन दम के झरलावन की, बरसे बदरिया सावन की, बरसे बदरिया सावन की, नान्ही नान्ही बूंदन में हाँ बरसे, नान्ही नान्ही बूंदन में हाँ बरसे, शीतल पवन सुहावन की, शीतल पवन सुहावन की, बरसे बदरिया सावन की, बरसे बदरिया सावन की, मीरा के प्रभु गिरिधर नागर, मीरा के प्रभु गिरिधर नागर, आनंद मंगल गावन की, आनंद मंगल गावन की, बरसे बदरिया सावन की, बरसे बदरिया सावन की, सावन की मन भावन की, सावन की मन भावन की, बरसे बदरिया सावन की, बरसे
बदरिया सावन की, बरसे बदरिया सावन की. वाह, सुरेख. सावन में उमग्यो मेरो मनवा, अनक सुनी हरी आवन. हरी असाच येतो, कधी पावसाच्या धारा होऊन, कधी कोवळ्या सूर्याची किरणे होऊन, कधी सागराच्या लाटा होऊन, तर कधी अश्वत्थाची सळसळ होऊन येतो, कवेत घेतो. हरी सगळीकडे भरून राहिलेला तो निर्गुण निराकार सगुणाला कवेत घेतो आणि पुन्हा निर्गुण होतो. रमाबाई, हरी मेरे जीवन प्राण आधारे, आठवते का? हो, आठवतंय ना. मग वाट कसली पाहता, म्हणा की. आज मला आपली प्रार्थना समाजाची उपासना चालली आहे असेच वाटते आहे. इतके रसाळ निरूपण करीत आहात. तेथे जसे साऱ्यांना खिळवून टाकणारे रसाळ विवेचन करता तसेच वाटते आहे. हो, तसेच आहे. पावसाने मनावरील मळ भटविले, धारा कोसळल्या, सारे काही स्वच्छ झाले. सावन में उमग्यो मेरो मनवा, भनक सुनी हरी आवन की. वाह. आबा, काय दादा? वाजले किती? 10:25. 10:25? पाहिलेत? रोज न चुकता 10:15 येणारी स्पॅझम आज 10:25 झाले तरी आलेली नाही. अगो बाई, खरेच की रमे. अगो, दुखणे नाही, शिरात आठरणे नाही, कोणतेही लक्षण नाही. आता साऱ्यांनी निश्चिंत राहा, आमचा आजार पळाला. हो रे हो माधवा. अरे अरे, तो देवच पावला म्हणायचा. खरेच भजनात आणि तुझ्या रसाळ निरूपणात आम्ही अगदी गुंग झालो होतो. आजारही गुंगच झाला म्हणायचा. रमे, आता तूही म्हण गो एक भजन. हा आनंद असाच टिकून राहू दे. हरी मेरे जीवन प्राण आधार, हरी मेरे जीवन प्राण आधार. और आसरो नाही तुम बिन, और आसरो नाही तुम बिन, तीनों लोक मझार, तीनों लोक मझार. हरी मेरे जीवन प्राण आधार, हरी मेरे जीवन प्राण आधार. आप बिना मोहे कछु ना सुहावे, आप बिना आप बिना मोहे कछु ना सुहावे. निरख्यो सब संसार, हरि मेरे जीवन प्राण आधार, हरि मेरे जीवन प्राण आधार.
दासी रावरी, मीरा कहे मैं दासी रावरी, दीजो मती बिसार हरी मेरे, दीजो मती बिसार हरी मेरे, जीवन प्राण आधार हरी मेरे, जीवन प्राण आधार। वाह, आप बिना मोहे कछु ना सुहावे, निरीक्षो सब संसार। वाह, मीराबाईंना हरीखेरीज काहीच दिसत नव्हते, मी आम्हास आमच्या हिंदुस्थानाशिवाय। आपल्या हिंदुस्थानी लोकांकडे काय नाही? गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, कावेरी यांसारख्या अमृतदायिनी नद्या आहेत, फळा फुलांनी लगडलेल्या, दऱ्या खोऱ्यांनी बहरलेल्या पर्वतराजीच्या रांगा आहेत, विशाल सागरांनी आपल्या हिंदुस्थानाच्या चरणावर फेनफुले वाहिली आहेत, आणि हिमालयाने प्राचीनतम ज्ञानाची शुभ्रता माथी धारण केली आहे। किती भाषा, किती रीती भाती, किती रंग, किती नाती निसर्गाने भरभरून दिले आहे आपल्या हिंदुस्थानात। आणि एखाद्या मधुर पक्व फळास कीड लागावी, तशी दुही, अज्ञान, आंधळेपणा, औदासीन्य आणि भेदाभेदांची कीड आपल्या हिंदुस्थानास लागली आहे। ती नाहीशी व्हावयास हवी। एकोपा, देशप्रेम, बांधवांबद्दलची कळकळ निर्माण होऊन उच्च नीचतेचा विचार दूर सारण्याचा निश्चय व्हावयास हवा। ज्ञान, दूरदृष्टी आणि मेहनत हवी आहे। सर्वांचे भले व्हावे अशी आस असावयास हवी आहे। आपल्या हिंदुस्थानातील माणसांच्या नसांमध्ये तेही फार पूर्वीपासून आहे। जागी व्हावयास हवी। सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात असे व्हावयास हवे। सार्वजनिक काकांचे हेच म्हणणे होते। वासुदेव बळवंत फडकेंचेही हेच म्हणणे होते। आणि सांगू का, आम्ही ठीक आहोत। खंडोबा, अरे बसा तुम्ही सारे, बसा।
बसा बसा. आमच्या भाऊसाहेबांचेही हेच म्हणणे होते. साऱ्यांचे भले हो, सारे निरोगी राहो, कोणाच्याही कपाळी दुःख नको. म्हणूनच भाऊसाहेबांनी आपल्या माथी कर्जे घेऊन घरांची दुःखे निवारली. रमाबाई बसा. आमच्या हिंदुस्थानच्या मातीत पर दुःख शीतळ नसते माई. से का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अशी माझ्या तुक्याची शिकवण आहे. आमच्या हिंदुस्थानावर मनापासून प्रेम करा. अनु, कळले का आम्ही काय सांगितले ते? साऱ्यांनाच कळले का? रमाबाई, आप बिना पासून भजन पुन्हा म्हणा बरे. म्हणा, आमच्यासाठी म्हणा. आप बिना मोहे कछु ना सुहावे. आप बिना मोहे कछु ना सुहावे. निरख्यो सब संसार हरि मेरे. निरख्यो सब संसार हरि मेरे. जीवन प्राण रमाबाई म्हणा. हरि मेरे. जीवन प्राण आधार. जीवन प्राण आधार. जीवन अगं बाई, झाले काय झाले? बाई बसा. माधवरावांची हाक विरली. काळ क्षणभर थांबला. रमाबाईंचे उत्कट प्रेम, हिंदुस्थानच्या भल्यासाठी गुंतविलेला जीव आणि अखंड अविरत ध्यास धरून ठकठक करणारे हृदय, सारे काही मागे सोडून न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंचा प्राणपक्षी उडाला. पंचमहाभूतात विलीन झाला. नियतीने हिंदुस्थानच्या इतिहासातले एक ध्येयासक्त पान मिटले आणि मागे उरला तो व्याकुळ शोक.